मित्रमैत्रिणींनो, ते 9 ग्रह शांत कसे करायचे याच्याविषयी तुम्हाला खूप लोकांनी सांगितलं, पण हा आपला ग्रह कसा शांत करायचा हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. हे बघा, एका व्यक्तीला या पृथ्वी ग्रहावर जगण्यासाठी 200 झाडं लागतात. म्हणजे एका पूर्ण आयुष्यामध्ये जेव्हा आपण जगतो त्याच्यासाठी लागणारा कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब करण्यासाठी, आपण जी इलेक्ट्रिसिटी वापरतो, आपण जे पाणी वापरतो, आपण जो कचरा करतो, जे काही आपलं कार्बन एमिशन होतं ते सगळे ॲब्झॉर्ब करायला प्रत्येकाला 200 झाडं लागतात. तुम्ही प्रत्येकाने कधी 200 झाडं लावली आहेत का? बरं, 200 म्हणजे हे असे छोटेसे झाडं किंवा मग हे असे झाडं नाही. त्याला एक एक झाड 30-30, 40-40 वर्षाचं मोठं पाहिजे. आणि आज आपल्या भारतामध्ये प्रत्येकासाठी फक्त 28 झाडं आहेत, 200 नाहीत. आणि म्हणून हे वातावरण गरम होतंय, म्हणून प्रदूषण वाढतंय. बरं, फक्त झाडं लावणे हाच एकमेव उपाय नाही आहे. दुसरा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम या ग्रहाला आपण अशांत करतो तो म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये तयार होणारा नॉन डिग्रेडेबल कचरा, प्लास्टिकचा कचरा. आपला प्रयत्न असा असला पाहिजे की आपल्या घरामध्ये आपण भाजी आणतो, किराणा आणतो, कुठलंही सामान आणतो तेव्हा प्लास्टिक आणू नये. जास्तीत जास्त वेळेला जेव्हा प्लास्टिकमध्ये टाकून दिल्या जातात काही गोष्टी, त्यांना नाही म्हणा. घरातून एखादी पिशवी घेऊन जात जा, ज्याच्यामध्ये हे सामान घेऊन येत जा, कारण हा कचरा डिग्रेड होत नाही. हा कचरा इकडे तिकडे पसरून राहतो. झाडं, जंगलं, समुद्रामध्ये इतका कचरा झाला आहे. स्पेन, जर्मनी आणि फ्रान्स असे 3 देश एकत्र आल्यावर जितका मोठा भूभाग होईल इतका मोठा पॅच पॅसिफिक ओशनमध्ये तयार झालेला आहे. आणि असे 5 पॅचेस आहेत. काही वर्षानंतर मासे किंवा समुद्री जीव तेवढे नसणार आहे, तेवढे प्लास्टिकचे कण असणार आहे. आणि कधी कधी उपाय नसतो. प्लास्टिकच्या बॉटल्स, पाण्याच्या बॉटल्स घ्यावे लागतात. त्यावेळेला त्या बॉटल अशा प्रकारे रिसायकल आपल्याला करता आल्या पाहिजे. त्याच्यामध्ये हे बघा, मी झाड लावलेलं आहे. ही पण मी एक कलम लावलेली आहे. अक्षरशः ही बघा प्लास्टिकची बॉटल कापून लावलेली आणि याला छान फुलंसुद्धा आलेले आहे. असं काही करता येतं. प्लास्टिकच्या बॉटल्सचा वापरही कमी करा, कारण त्याच्यातून जे निघणारे केमिकल आहे ना, ते BPA, परफ्लोरोकार्बन्स, पर्सिस्टंट केमिकल्स, हे आपल्या शरीरासाठी इतके घातक आहेत की त्याच्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होत आहे, कार्सिनोजेनिक एलिमेंट्स शरीरामध्ये जात आहेत, थायरॉईड प्रॉब्लेम होत आहे, वेगवेगळ्या प्रकारचे इम्बॅलन्सेस व्हायला लागलेले आहे. ब्रेनमध्ये सुद्धा प्लास्टिक गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे मेमरी लॉस असेल किंवा कॉग्नेटिव्ह गोष्टी समजायला अडचण होणे, हे प्रॉब्लेम्स व्हायला लागलेले आहे. आपण प्रयत्न केला पाहिजे की आपल्या फ्रीजमध्ये सुद्धा ज्या बॉटल्स आहेत त्या काचेच्या असतील किंवा स्टीलच्या असतील, अशा बॉटल्स आपण रिसायकल करू शकतो वेगवेगळ्या. आणि आपण घालत असलेले कपडे हा सुद्धा कचऱ्याचा खूप मोठा भाग आहे. तुम्ही जर हे असे कपडे घेत असाल, नायलॉन, टेरिलॉनचे कपडे, तर हा प्लास्टिक आहे आणि हे हजारो वर्ष डिग्रेड न होणारं मटेरियल आहे. त्यामुळे आपण प्रयत्न केला पाहिजे की असलेले कपडे आपण घेऊया जे डिग्रेड होतील. कॉटनचे असतील, लिननचे असतील, अशा नॅचरल फॅब्रिक्स पासून घेतलेले कपडे हे आपल्या बॉडीच्या एनर्जीसाठी सुद्धा चांगले आहे. तर त्या सगळ्या ग्रहाची शांती करूनही जर आपण या ग्रहाला अशांत करत असू तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पुण्य लाभणार नाही.